ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महाराष्ट्राचं भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी पातळी आता खालावलेली एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या मी कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात आहे। एकूणच सांगायचं झालं तर आपण सध्या पाहू शकता की कोयना जलाशयामध्ये 21 TMC इतकाच पाणीसाठा या ठिकाणी उरलेला पाहायला मिळत आहे। जवळपास 80 ते 90 किलोमीटर कोयना जलाशयाचं हे बॅकवॉटर आहे। सध्या आपण बामनोली परिसरात आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की ही पाणी पातळी जी आहे ती पूर्णपणे खालावलेली आहे। शेवट जवळपास या पाण्यानं तळ गाठलेलं एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर हे जे आपण लांबपर्यंत झाडं जी पाहत आहोत ही पूर्णपणे यापर्यंत पाणी जे आहे ते असतं। मात्र आता सध्या या ठिकाणी पूर्णपणे हे जे पाणी पातळी जे आहे, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। किंवा पाण्याचा जलाशय आहे तो पूर्णपणे ओसाड पडलेला एकूणच पाहायला मिळत आहे। याबरोबरच सांगायचं झालं तर सध्या जुना कसबापेठ बामनोलीचे जे अवशेष आहेत ते आता एकूणच दिसायला लागलेले आहेत। आपण पाहू शकता की याच ठिकाणी जुनी कसबापेठ बामनोली जी होती ती पहिल्या काळात वसलेली होती आणि आता त्या ठिकाणाहून बाजूलाच ही बामनोली जी आहे ती त्या ठिकाणचं पुनर्वसन जे आहे ते बाजूला करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता ते अवशेष जे आहेत ते एकूणच पाहायला मिळत आहेत। त्यामुळं कुठंतरी आता या भागामध्ये उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पाऊस पडणं गरजेचं आहे, कारण पूर्वेकडचा जो मानखटावचा भाग आहे या ठिकाणी देखील दुष्काळाचे भीषण अशी अवस्था आहे। त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू झालेले आहेत आणि अशीच काहीशी परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणचं जे पर्यटन आहे ते पूर्णपणे या पर्यटनावरच या ठिकाणचा जो व्यवसाय आहे या लोकांचा तो उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्यामुळं पाऊस जर पडला तर नक्कीच यात पुढं पर्यटन जे आहे ते पुन्हा सुरू होईल। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।